अपघात प्रकरणी एक मोठा पुरावा पुणे पोलिसांच्या हाती आलाय। आज अल्पवयीन मुलांच्या 2 मित्रांना पुणे पोलीस मुख्यालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। या चौकशीमध्ये या मुलांनी अल्पवयीन मुलगाच मद्यप्राशन करून गाडी चालवत होता अशी कबुली दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता या गोष्टीवर शिक्कामोर्तब होतंय की या अल्पवयीन मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता। पुण्यातल्या आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी सध्या आपल्या सोबत आहेत। या संदर्भातली आणखीन माहिती देण्यासाठी प्रतीक्षा, काय माहिती येते पुणे पोलिसांकडून, त्यांच्या सूत्रांकडून या अल्पवयीन मुलाच्या बाबतीत केलेल्या चौकशी संदर्भात? खरं तर आज पुणे पोलीस मुख्यालयामध्ये अल्पवयीन मुलाबरोबर जी मुलं कारमधून जात होती त्या 2 मुलांना चौकशीसाठी पुणे पोलीस मुख्यालयामध्ये आणण्यात आलं होतं आणि या चौकशी दरम्यान त्या 2 मुलांनी कबुली दिलेली आहे की तो मुलगा ज्याने ही गाडी चालवली तो दारू प्यायलेला होता आणि त्यानेच गाडी चालवलेली आहे, ही माहिती त्याने पोलिसांना दिलेली आहे असं समोर आलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, आता याच मुलाच्या चौकशीसाठी उद्या या मुलाला पुणे बाल हक्क न्याय मंडळाच्या समितीसमोर आणण्यात येणार आहे। पोलीस त्याची चौकशी करणार आहे उद्या 2 तास। परंतु आता तरी ही प्राथमिक माहिती समोर येते, हा मोठा खुलासा आहे की त्याचे जे 2 अल्पवयीन मित्र होते त्यांनी हा खुलासा केलेला आहे की तो मुलगाच गाडी चालवत होता। याच्यावर शिक्कामोर्तब झालेली आहे। कविता, धन्यवाद प्रतीक्षा या माहितीबद्दल।